नमस्कार मित्रांनो, मी आहे रुची आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या फ्रेंडच्या हळदीला आली होती. हळदीसाठी खूप मस्त डेकोरेशन केलेलं. ही तीच फ्रेंड आहे जिच्या एंगेजमेंटचा व्लॉग मी अपलोड केलेला. जर तुम्ही तो बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. मुलीच्या लग्नासाठी तिच्या आईवडिलांच्या नेहमीच मिक्स फिलिंग्स असतात. एका साईडला तिच्या लग्नाचा आनंद असतो तर दुसऱ्या साईडला ती घर सोडून जाण्याचं दुःख. आणि त्याला तिचे आईवडीलही अपवाद नव्हते. आम्ही लहानपणीपासूनच एकाच सोसायटीमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत. त्यामुळे आज तिला नवरी होताना बघून मला पण खूप ओव्हरवेल्म फील झालेलं. आणि ॲट द सेम टाइम मला माझी हळद पण आठवत होती. तुम्हाला पण असे दुसऱ्यांचे फंक्शन्स बघून तुमच्या लग्नाचे फंक्शन्स आठवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही टिपिकल हळदीवाल्या पोजेस द्यायला रेडी झालो. आणि त्याशिवाय हळद पण इनकम्प्लीटच आहे, नाही का? अँड फायनली खूप मेहनत केल्यावर एक परफेक्ट फोटो आम्हाला मिळाला. आमच्या नवरीला तिच्या होणाऱ्या अहोंची हळदी बघितल्याशिवाय करमत नव्हतं. म्हणूनच व्हिडिओ कॉलवर त्यांचं बोलणं चालू होतं. मग फायनली हळद लावून आणि फोटो काढून झाल्यावर आम्ही डीजे मध्ये फुल ऑन डान्स केला. डीजे नंतर आम्ही महाराष्ट्रीयन हळद स्पेशल बिर्याणी खाल्ली. माझ्या बहिणीला व्हिडिओमुळे बिर्याणीवर ताव मारता येत नव्हता, म्हणून ती मला बोलली आता बस झालं. आजच्या व्लॉगसाठी फक्त एवढंच. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.